आजची सकाळ छान मस्त चहाने झाली. चहा आणि लिखाण. तुम्हाला माहिती आहे, कॉन्टेंट क्रिएशन हे असं काम आहे ना की आपल्याला स्वतःला खूप जास्त एकांत द्यावा लागतो. सतत काहीतरी लिखाण, सतत काहीतरी नवनवीन आयडियाज शोधाव्या लागतात आणि मग संपूर्ण वेळ घरामध्येच जातो. पण 3-4 दिवसातून एकदा मी स्वतःला पुश करते आणि संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेला खाली जाऊन वॉकिंग करून येते. तेवढंच रिफ्रेश वाटतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि मला बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की ताई तुझं डेली रुटीन दाखव, तुझा डेली रुटीन ब्लॉग शेअर कर. आता तसं बघायला गेलं तर माझं रुटीन हे सेमच असतं. वाचन करायचं, लिखाण करायचं, संध्याकाळी क्लासला मुलं येतात, मग त्याचा क्लास घ्यायचा, बाकी सगळ्या गोष्टी, मग व्हिडिओ शूटिंग असेल किंवा ज्या आपल्या कार्यशाळा आपण घेतोय त्याची कामं असतील, हे सगळं एकसारखं रुटीन असतं. पूर्वी बाहेर आम्ही खूप फिरायचो, मजा करायचो, पण आजकाल असं झालंय की बाहेर पडायला नको होतं. आपलं घर, छान वाचन, छान छान गोष्टी घरामध्येच करूया, छान छान लिहूया, छान छान वाचूया, छान छान व्हिडिओज करूया. तर सध्या वेगळं असं काही घडत नाहीये. मग काय बाबा शेअर करायचं, असा मला प्रश्न असायचा. म्हणून मग मी डेली रुटीन कधी नाही शेअर करण्याचा प्रयत्न केला. पूर्वी करायचे मी, बरंच पूर्वी 2 वर्षामागे जेव्हा चॅनलला सुरुवात झाली होती त्यावेळेला. पण ठीक आहे, आता तुमच्या खातर छान काहीतरी डेली रुटीन मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आठवड्यातून एकदा. आणि आता मस्त दुपारचे वाजलेले आहेत 2:53 झालेत आणि छान सकाळपासून सकाळी उठले निवांत, चहा वगैरे घेतला, नाश्ता केला आणि मग आपलं कामं चालली होती. थोडंसं रील्स होते ते शूट करायचे होते, रील्स काही शेड्यूल करायचे होते, काही व्हिडिओज चा अपडेट घ्यायचं होतं, काही विषयांवरती मी जरासं विचार करत होते की पुढच्या महिन्यामध्ये काय काय कॉन्टेंट पोस्ट करायचा. आणि आपलं जे कार्यशाळा आम्ही घेतोय 1 एप्रिल ते 15 एप्रिल शोध स्वतःचा, आणि त्यानंतर 20 एप्रिल ते 20 मे रोजनिशी डेली जर्नलिंगची जी कार्यशाळा घेतोय त्याबद्दलच्या इन्क्वायरीज असतात. तर हे सगळं चालूच आहे सकाळपासून काम. त्यातच आज छान एका मैत्रिणीचा फोन आला. तिच्याशी बोलून पण खूप छान वाटलं. साधारणपणे 1-1.5 तास आम्ही बोललो. आणि कसं असतं ना की आपल्या सारख्या विषयांवरती एकतर बोलायला आपल्याला पटकन कोण सापडत नाही, आणि जेव्हा ते सापडतं ना त्यावेळेला मग त्यांना सोडू वाटत नाही, भरभरून गप्पा मारू वाटतं. त्याच्यामुळं आज दिवसभर छान वेळ गेला. आता 3 वाजलाय. आता थोडंसं स्क्रिप्ट रायटिंग करणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये हे काय सांगायचं आहे त्याचा जरासा अभ्यास चालू आहे. वाचन पण साईड बाय साईड चालूच आहे. आणि 4 वाजता क्लासला मुलं येतात, तर मग 4 ते 6 क्लास असतो. बरंचसं पुढे होत राहतं. तर बघूयात आज दिवसभर काय काय घडतंय, आणि मी तुमच्यासोबत छान गप्पा मारण्याचा, डेली रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी इथे बरीचशी कामं चालू असतात एकाच वेळेला एकाच ठिकाणी. आणि इथं आता मी लेक्चर करणार आहे, तर त्यासाठी लॉग इन करते आहे. हा जो सेटअप तुम्ही पाहताय हा नवीन केला आहे. हा जो बुकशेल्फ आहे हा छोटासा क्यूट असा, तर हा मी परवाच घेऊन आलो आहे. काय होतं की मला टेबलवरती पुस्तकं काही लागतात, काही डायऱ्या लागतात, आणि मग इथं सगळा सेटअप केला ना की ही जागा पुरत नाही. त्याच्यामुळं मग हे जे रेग्युलर मटेरियल आहे, हे जे मला लागतं ते मी असं इथं ठेवलेलं आहे. आणि टेबल सगळा छान असा रिकामा करून घेतला आहे. इथं वाचनसुद्धा चालू आहे, एडिटिंगचं पण काम चालू आहे, सगळ्या गोष्टी छान चालू आहेत. हा असा हॉल आहे, आणि इतके दिवस हा सेटअप बेडरूममध्ये होता, पण आता तो सेटअप मी इथं हॉलमध्ये केलेला आहे. एकाच ठिकाणी बसून तासनतास मी पूर्वी वाचायचे, पण अलीकडे कामांचा व्याप इतका झालाय की पुस्तकं आता नुसता चाळली जातात. एक अर्धा पाऊण तास, 15-20 मिनिटं, कधी कधी 10 मिनिटं, जेव्हा जसा वेळ मिळेल त्यावेळेला समोर जे कोणतं पुस्तक दिसतंय ते घ्यायचं आणि त्यातली 5-6 पानं चाळायची. मग ते चाळल्यानंतर त्याच्यातून मला काय वाटतं, त्याबद्दल माझं काय मत आहे हे लिहून काढायचं. संध्याकाळच्या वेळेला छान प्राणायाम केलं.
बरेच दिवस प्राणायामामध्ये गॅप पडला होता, पण आता पुन्हा सुरुवात केलेली आहे. ओमकार, भ्रमरी, कपालभाती, त्यानंतर अनुलोम विलोम आणि सूर्यनमस्कार. योगासनामध्ये सूर्यनमस्कार असतील, बाकी एखाद दुसरं आसन, हे सगळं असं संध्याकाळच्या वेळेला करण्याचा प्रयत्न करते. सकाळच्या वेळेला जमत नाही, रात्री झोपायला उशीर होतो, उठायला उशीर होतो आणि उठलं की कामाला सुरुवात होते. त्यामुळे मग संध्याकाळी ट्युशनची मुलं गेली की कधी कधी वॉकला जाते किंवा कधी मग प्राणायाम करते, थोडीशी आसनं करते, सूर्यनमस्कार घालते. पण आता मला सकाळी उठून या सगळ्या गोष्टी करण्याची सवय लावायची आहे, अशी माझी खूप इच्छा आहे. मी सतत स्वतःला सांगत असते की सकाळी उठायचं रुटीन लावून घ्यायचं आहे, लवकर उठायचं रुटीन लावून घ्यायचं आहे. आता ते कधी शक्य होणार आहे बघूयात. तुम्ही सकाळी किती वाजता उठता आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय काय करता, मला कमेंट्समध्ये वाचायला आवडेल. थोडेसे मानेचे व्यायाम आणि नुसता 5 वेळा ओमकार जरी केलं ना तरी इतकं छान आणि रिलॅक्स वाटतं. मानेचे व्यायाम केल्यानंतर पूर्ण मान हलकी होते, कारण मोस्टली काम सगळं मोबाईलवरती आणि लॅपटॉपवरती असतं, त्यामुळे मान सगळी अवघडल्यासारखी झालेली असते. मग मानेचे व्यायाम केले की अगदी रिलॅक्स आणि छान वाटतं. थायरॉईडसाठी सुद्धा मानेचे व्यायाम, मानेचं जे स्ट्रेचिंग आहे ते खूप जास्त लाभदायक आहे. त्याचा अनुभव मी घेतला आहे. आणि प्राणायामामध्ये तुम्ही दीर्घश्वसन आणि ओंकार जरी नुसतं केलं ना तरी खूप शांत आणि छान वाटतं. कधी कधी बघा, खूप जास्त जड आणि खूप जास्त त्रासदायक आपली मानसिकता झाली असेल ना तर फक्त एक 5 वेळा ओंकार किंवा 5 वेळा भ्रमरी करून बघा, तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल. आता मी फ्रेश होऊन देवपूजा वगैरे करेन आणि मग जेवण वगैरे, त्यानंतर पुन्हा मग लिखाण वाचन, या सगळ्या गोष्टी असतातच. तर आजचा एक रुटीन व्लॉग मी करायचा प्रयत्न केलेला आहे, छान गप्पा मारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. भेटूयात लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.